नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भाजल्या भाकरी, हाटलं पिठलं. कलेक्टर ऑफिसच्या समोर महिलांनी मांडल्या चुली. महाविकास आघाडी सरकारने नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या जन आक्रोश शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात मुक्या जनावरांची संख्या वाढली आहे. तसेच शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेत. नगर तालुक्यातील अनेक नेते मंडळी देखील आंदोलन स्थळी दाखल झालेत. या सगळ्यांच्या समवेत बसून खासदार निलेश लंके जमिनीवरती बसून आंदोलन करत आहेत. जन आक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तन पार पडले आणि त्यानंतर गोंधळी गीतांचा कार्यक्रम झाला. शेतकऱ्यांचे भाषण देखील या ठिकाणी सुरू आहे. याच दरम्यान काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भाकरी भाज. खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणीताई लंके यांनी देखील महिलांसोबत जेवण बनवलं. त्यांनी या ठिकाणी चुलीवर भाकरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांच्या कांद्याला दुधाला भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही पुकारलं आहे. आम्ही सर्व महिला या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहोत, म्हणून आज आम्ही महिलांनी चुली पेटवल्या आहेत. आमच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना, आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही याच ठिकाणी जेवण बनवून घालणार आहोत. शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर या ठिकाणी मान्य व्हाव्यात, अन्यथा हे आंदोलन रान पेटवेल असे देखील इथे बोललं जात आहे. आंदोलन चालू आहे. काल सकाळी 11 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत या ठिकाणी या आंदोलनासाठी कलेच्या माध्यमातून या ठिकाणी मनोरंजनाचं काम त्यांनी केलं. या अगोदर या ठिकाणी आमचे पद्मश्री असणारे हरिभाऊ दिघे औरंगाबादकर या ठिकाणी आम्ही पण शेतकऱ्याची एक मुलं आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण असल्यामुळं या ठिकाणी खासदार साहेबांनी जे आंदोलन चालू केलं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती शिवराय कलिंगेश्वर संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आणि अखंड महाराष्ट्र राज्यातील छत्रपती कलिंगेश्वर संघटनेची संघटना आहे. या संघटने